नोवामध्ये आलेल्या पेशंट्सना किंवा नोवामध्ये ट्रीटमेंट करू इच्छिणाऱ्या सर्वांना आमचा नमस्कार. आम्ही नोवामध्ये मार्च 2023 मध्ये आलो. त्याआधी आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि विदिन 2 इयर्स आम्ही नॉर्मल प्लॅन करत होतो. मग ते झालं नाही म्हणून आम्ही डॉक्टरकडे चेक केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला असं कळालं की नॉर्मल कन्सीव्ह नाही होऊ शकत आणि आम्हाला अडॉप्शनसाठी सजेस्ट केलं गेलं. त्या प्रोसेसमध्ये मी खूप ह्याच्यात गेले होते, खूप ट्रॉमामध्ये गेले होते. मला याचं खूप टेन्शन पण आलं होतं. बट आफ्टर म्हणजे असं कुठेतरी मनात होतं की डॉक्टरने सजेस्ट केलं की आता काही हेच नाहीये, तुम्हाला अडॉप्शनच करू शकता तुम्ही. बट असं कुठेतरी मनात होतं की मला माझं मूल हवंय किंवा मी जन्म दिलेला असं बाळ हवंय मला. म्हणून मी ऑनलाईन असं सर्च खूप हे करत होते. तेव्हा मला नोवा IVF बद्दल कळालं आणि आम्ही लगेच इथे ट्रीटमेंट घ्यायला स्टार्ट केलं. डॉक्टर साठे मॅडम आहेत, त्यांनी खूप छान गाईड केलं. मला जी सुटेबल ट्रीटमेंट असेल तशीच त्यांनी मला सजेस्ट केली आणि त्यानंतरच्या पूर्ण प्रोसेसमध्ये डॉक्टर साठे आणि नोवा IVFच्या पूर्ण टीमने आम्हाला भरपूर गाईड केलं. म्हणजे त्या लोकांनी आम्हाला फायनान्शियली कशी हेल्प होऊ शकते, परत आमच्या अपॉइंटमेंट्स, त्याच्या थ्रू येणाऱ्या सगळ्या स्टेप्स, त्याच्यानंतर डोनर आयडेंटिफिकेशन आणि डोनरसाठी जे लागणारे लिगल स्टेप्स आहेत त्या सगळ्या त्यांनी खूप व्यवस्थित अरेंज केलं. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला जे शेड्यूल आहे ते पूर्ण गाईड केलं आणि त्यानुसार त्यांनी आमच्या प्रायोरिटीज आणि या सगळ्या लक्षात ठेवून त्यांनी अपॉइंटमेंट्स अरेंज केलं. आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड आणि डॉक्टर स्नेहांमुळे साठेंमुळे आमचं सगळं व्यवस्थित झालं आणि वी ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय. त्याच्यानंतरही त्यांनी खूप म्हणजे डॉक्टर चांगले सजेस्ट केले होते की आफ्टर दिस कन्सिव्ह झाल्यानंतर कुठेही तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. ते पण त्यांनी चांगले सजेस्ट केलं. आणि त्यानंतरच्या डॉक्टरशी पण त्यांनी कोऑर्डिनेट केलं होतं आणि विदिन ऑल दिस प्रोसेस म्हणजे आम्हाला पूर्ण गायडन्स मिळालं होतं आणि आम्हाला सेकंड कॉल वगैरे घेण्याची काही गरज लागली नाही. तर त्याच्यामुळे थँक्यू नोवा, थँक्यू डॉक्टर साठे.